आपला असा हा मागचा पार्ट आहे, तर याला आता आपल्याला पायपिंग करायची नाही आहे, कारण आपला कपडा जो आहे तो सुद्धा खूप कमी आहे. तर त्यामुळे मी काय करणार, हा अस्तर पलटवून जे आहे याचा गळा इथे तयार करून घेणार आहे. आणि जेव्हा कोणी सुरुवातीला असतं तर त्यांना पायपिंगसुद्धा जमत नाही, तर त्यांच्यासाठी फायदेशीर आहे की आपण सविस्तर आणि फिनिशिंगसह आपण आपला गळा कसा पलटवून घ्यायचा. तर व्हिडिओ नक्की बघा. तर आता आपण काय करणार, मी जो खालचा कपडा आहे म्हणजे आपला जो मेन फॅब्रिक आहे तो सरळ ठेवलेला आहे आणि त्यावरती जे आपलं अस्तर आहे ते व्यवस्थितपणे असं आपल्याला म्हणजे ठेवायचं आहे त्याच्या शेपमध्ये, जसं आपलं बसेल एकदम फिट तशाच टाईपने आपल्याला इथे ते बसवून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, यावरती जो आपला गळ्याचा शेप आहे त्याचमध्ये पाव इंच किंवा 1 लाईन एवढं याच अंतरावर जिथून आपलं अस्तर आहे त्याच्या 2 लाईनी सोडून, म्हणजे आपल्या ज्या मेजरमेंट टेपवरच्या ज्या लाईन्स असतात ना ह्या, तर एवढ्या अंतरावरच आपल्याला इथे स्टिच द्यायची आहे. कारण जर आपण लगेच जवळ दिलं तर ते जे घातल्यानंतर किंवा 1 ते 2 वापरानंतर जे आहे ते धागा सोडल, आणि जर लगेच इकडं जर मारली तर आपलं जे म्हणजे जी ही आपण मापे घेतलेली आहे ती आपल्याला कमी पडेल शेवटी. तर त्यामुळं काय करायचं आहे, आपलं जेवढं मार्जिनसाठी आपण पाव इंच घेतलेलं असतं त्याच अंतरावर जे आहे आपल्याला इथे स्टिच मार्जिन द्यायची आहे. तर आता आपण ती स्टिच आहे ती इथे देऊन घेऊ. जिथंही गोल गळ्याचा शेप येतो, तर जसा आपला गळा आहे गोल शेपमध्ये त्याच दिशेने आपल्याला जे आपलं फूट आहे ते असं म्हणजे फूट न करता आपला फूट नाही हलत, पण आपला जो कपडा आहे तो आपल्याला असा हलवत घ्यायचा आहे, म्हणजे असा फिरवायचा आहे. जिथं आपला गोल शेप येतो गळ्याचा तिथं आपल्याला जो कपडा आहे आपला तो फिरवून घ्यायचा. बिल आहे का? बरं, ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता आपण या अंतरावर जे आहे आणि व्यवस्थित अशी आपण इथे टीप मारून घेतलेली आहे. त्यानंतर जो गळा आहे आपल्याला तो पलटवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला जो आता हा इतका जेवढा जो एक्स्ट्रा कपडा असतो आपला गळ्याला सोडून तितका पूर्ण असा कापून घ्यायचा आहे पहिले. तर आता जो ही आपला मधला कपडा होता तो आपण कापून टाकला. त्यानंतर काय करायचं आपल्याला, आता जो गळा आहे त्याला छोटे छोटे असे कट द्यायचे. तर हे कट दिल्याने काय होतं, जेव्हा आपण अस्तर पलटी करतो तेव्हा व्यवस्थितपणे आपल्याला अस्तर पलटायला सोपं जातं आणि व्यवस्थित आणि फिनिशिंगसही आपलं जे अस्तर आहे ते पलटी होतं, म्हणजे कुठंही असा घोळ तयार होत नाही किंवा एक्स्ट्राचे कापड गोळा होत नाही. तर जो आहे आपण इथे नॉचेस दिलेले आहे. त्यानंतर काय करायचं आहे, सिंपल आपल्याला फक्त हे जे अस्तर आहे ते फक्त इकडं असं पलटवून घ्यायचं आहे, म्हणजे आणि जी खालची जी शिलाई आहे ती सुद्धा अस्तरकडेच आपली आली पाहिजे हे एवढं ध्यानात ठेवायचं. म्हणजे आता तुम्ही बघू शकता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याच प्रकारे तुम्हाला अस्तर फक्त या बाजूने पलटायचे आणि जी आपली शिलाई असते, शिलाई सोडून जो एक्स्ट्रा कपडा असतो तो कपडा सुद्धा आपला अस्तरकडे टर्न झाला पाहिजेत. आणि आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती अशी 1 लाईन सोडून अशी त्यावरती एक स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे एक शिलाई मारून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता आपण जी शिलाई मारली त्यानं काय होतं, हा जो कपडा आहे तो पूर्ण इकडं टर्न होतो, म्हणजे आपल्याला तो मागून टाकायला सोपं जातं. आणि ही जी स्टिच म्हणजे हे जे आपला कपडा असतो तो बरोबर इकडच्या बाजूने दबला जातो आणि तो उचाटत नाही.
आता काय करायचं, आपल्याला सरळ सरळ आपले जे शोल्डर आहे ते असे धरायचे आणि मागून असा कपडा जे आपलं अस्तर आहे ते पूर्ण लोटून घ्यायचं. आणि या प्रोसेसने काय होते, आपल्याला जे आपण ही इथं स्टिच मारली त्याने पटकन आपला जो कपडा आहे तो मागच्या बाजूला टर्न होतो. तर आता यानंतर आपल्याला आहे या गळ्यावरती पूर्ण अशी स्टिच करून घ्यायची आहे. पण स्टिच करताना एवढं ध्यानात ठेवायचं की जो आपलं मेन अस्तर जो मेन कपडा आहे ना तो थोडासा, या व्हिडिओत तुम्ही बघत असाल तर एवढा तरी अस्तराच्या बाजूने आत आला पाहिजे. तर हेही तुम्ही एक लक्षात ठेवायचं आहे. याने काय होईल, जेव्हा आपण ब्लाऊज घालू आणि तेव्हा काय होईल, मग हा जो अस्तर आहे ते बाहेरच्या बाजूंना येणार नाही, म्हणजे अस्तर जे आहे ते बाहेर दिसणार नाही. तर यावरती जे आहे आपल्याला आता एक स्टिच मारून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपला जो गळा आहे तो व्यवस्थितपणे सेट झाला आहे आणि गळ्याचा शेपही तुम्ही इथे बघू शकता, एकदम असा राऊंड शेप आलेला आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जेही पूर्ण आपलं राहिलेलं आहे त्याच्यावरती पूर्ण याच्यावरती आपल्याला आता शिलाई करून घ्यायची. आता आपली पूर्ण स्टिचिंग झालेली आहे. आता जोही एक्स्ट्रा कपडा असेल तो आपल्याला इथे कापून घ्यायचा. तर इथे पूर्ण आपले गळ्याची सुद्धा मागच्या पार्टची अर्धी स्टिचिंग झालेली आहे. त्यानंतर आपल्याला आता मागचा जो पार्ट आहे त्याचा टक्स द्यायचा आहे. तर त्याचा टक्स देण्यासाठी आपण इथं मार्जिन म्हणजे सुरुवातीला जेव्हा कापायचं तेव्हाच इथं टक्सचं जे मार्किंग आहे ते घेतलेलं होतं. आता तेच मार्किंग काय आपल्याला आणखीन एकदा रेखाटून दुसरीकडे असं आणून घ्यायचं आहे या पद्धतीने. म्हणजे ही एक ट्रिकही तुम्हाला होऊन जाते की आपल्याला परत परत दोन्ही बाजूला परत माप घेऊन जे मार्किंग आहे ते करायचं काम पडत नाही. एकदाच दोन्ही इकडे पलटवून तेच माप आपल्याला इकडे घेऊन घ्यायचं आहे. त्यानंतर आपण दिलेला आहे इथं पहिलेच 1/2 इंचाचा टक्स, तोच आपल्याला इथे देऊन द्यायचा आहे. आता दुसरीकडचा ही टक्स आपल्याला इथे देऊन घ्यायचा. तर आपले दोन्हीही टक्स इथे देऊन झालेले आहेत. तर आता काय करायचं आहे आपल्याला, याच्यानंतर
आता जे आहे आपल्याला खालची जी पट्टी आहे ती तयार करून घ्यायची आहे. तर आता सरळ सरळ आपण जेव्हा ब्लाऊज कापतो तेव्हा आपल्याकडे काही सरळ सरळ असे कपडे उरत नसतात. तर आपल्याला काय करायचं आहे, छोट्या छोट्या पट्ट्या, जेवढ्या आपल्याला जाड पट्टी ठेवायची किंवा पतली ठेवायची तर त्या मापाच्या पट्ट्या एकसारख्याच त्या अशा कट करून घ्यायच्या आणि जोडून आपल्याला जे आहे ते तयार करून घ्यायची एक लंबी पट्टी. तर इथं मी छोट्या छोट्या याच्यात 3 पट्ट्या इथे तयार करून घेतल्या. तर त्याची आपल्याला आता एक पट्टी बनवायची आहे. तर इथं जॉईंट मारायचे आपल्याला. तर तुम्ही बघू शकता आता आपली जी आहे पट्टी इथे तयार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे मागचा पार्ट आहे तो घ्यायचा आणि ही पट्टी आहे तिला असं फोल्ड करायचं आणि आपले जिथेही जॉईंट पार्ट असतील तिथे अशी जी जॉईंट पार्ट आहे ते दोन्हीकडे असे फैलावून घ्यायचे आणि आपल्याला अर्ध्यामधून जे आहे याला फोल्ड करून घ्यायचं आहे एका पट्टीला आणि 1/2 इंचाच्या मार्जिनवर 1/2 इंचाच्या याच्यावरती खालून आपल्याला जे आहे याच्यावर अशी पूर्ण सरळ एक टीप मारून घ्यायची. आणि जेव्हाही आपण टक्सच्या जवळ शिलाई करू तर हा टक्स इकडचा इकडं आणि या बाजूचा इकडं असे तोंड करायचे, म्हणजे त्यांना काय होतं ते दिसायला व्यवस्थित दिसतं. आता जी ही एक्स्ट्राची पट्टी असेल ती आपल्याला कापून घ्यायची आणि जे ही धागे दोरे सुद्धा निघलेले असेल तेही आपल्याला इथे कापून घ्यायचे. नंतर आपण ही पट्टी लावल्यानंतर ही जी पट्टी आहे ती फक्त सिंपल इकडं अशी पलटवायची आणि यावरती एक टीप मारून घ्यायची. बघू शकता ही टीप मारल्यानंतर पूर्ण जी पट्टी आहे ती या बाजूला चालली गेली. तर आता ही पट्टी जी आहे आपल्याला आतून दुमडून घ्यायची आहे. तर असं उलटं करायचं आणि जिथपासून आपली पट्टी सुरू झाली तिथपासून आपल्याला फक्त एक लाईन इतकं जेवढं आपण जसं आपण गळ्याला केलं होतं की थोडं जो मेन फॅब्रिक आहे तो थोडंसं आतून आणून घेतलं तसंच आपल्याला इथे सुद्धा तसंच करायचं आहे. आणि जी यावरती या जिथं आपली पट्टी संपती त्याच्यात थोडंसं अलीकडं फक्त आपल्याला एक टीप मारून घ्यायची. बघू शकता तुम्ही आपली जी पट्टी आहे ती तयार झाली आणि इकडूनही आणि आतून जे आहे ते थोडासा आपला जो मेन फॅब्रिक आहे ते पण दिसत आहे आणि वरतूनही व्यवस्थितपणे जे आहे आपला बॅक पार्ट रेडी आहे. तर आता आपला बॅक पार्ट रेडी आहे. तर आपले जे ही फ्रंट पार्ट आहे ते आपल्याला इथे जॉईंट करायचे. तर सत्याच्या अगोदर काय करायचं आहे, आपला आता इथे गळा जो आहे तो डीप आहे. तर मग त्याच्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला जे शोल्डर आहे ना ते 1/2 इंच जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा इथे डाऊन देत असतो. तर ते कट केलेलं नव्हतं मी, ते आता कट करते. आता कट केलं त्यानंतर काय करायचं आहे, जो आपला हुकाचा पार्ट असतो तो या साईडनं ठेवायचा, म्हणजे डाव्या बाजूनं ठेवायचा आणि व्यवस्थितपणे ठेवून आपल्याला जे आहे शोल्डर इथं जॉईन करून घ्यायचे. 1/2 इंचाच्या अंतरावर जी आहे आपली ही टीप राहणार आहे. यानंतर दुसरीकडच्या बाजूनही आपल्याला खालचा जे आपला बॅक पार्ट असतो तो उलटा ठेवायचा, सरळ ठेवायचा आणि वरचा जो पार्ट असतो म्हणजे समोरचा तो आपल्याला उलटा ठेवायचा आहे. आणि या पद्धतीनं जे आहे ते शोल्डर इथं जॉईंट करायचे. तर व्यवस्थित एकावरती एक ठेवायचे.
आणि काय होतं, हे खांद्यावरचे जे जॉईंट पार्ट असतात ते खांद्यावर टोचतात, तर ते टोचू नये म्हणून ही जी आपण शिवलेली पट्टी आहे ती मागच्या बाजूला म्हणजे मागच्या पार्टला फोल्ड करायची आणि 5 इंचाच्या अंतरावर जे आहे आपल्याला इथं एक स्टिच मारून घ्यायची वरतून. तर याने काय होतं, जे पट्टी आहे ती बाहेर येत नाही आणि ती टोचतही नाही आणि ती एकाच ठिकाणी जी आहे ती स्थिर अशी राहून जाते. तर दुसरीकडूनही आपण तसंच इथं करून घेणार. तर या पद्धतीने आपण इथं करून घ्यायचं आहे. आता जे आहे आपल्याला स्लीव जॉईन करायचे आहे, त्याच्या अगोदर जे आहे आपल्याला इथे बघायचं आहे की व्यवस्थित असं सरळ येईल असंच जर एक्स्ट्राचं कपडा दिसत असेल तर तो इथं कापून घ्यायचा. तर तेच दोन्हीकडच्या बाजूनही आपल्याला ते करून बघायचं इथं आणि एक्स्ट्राचं जर असलं तर ते कापून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला स्लीव्स फिटिंग करायचे आहे आणि फिटिंगसुद्धा करायची. तर त्या अगोदर आपल्याला हे पण चेक करायचं आहे की समोरचा आणि मागचा पार्ट फिटिंगच्या बाजूने थोडासा असा लावून बघायचा आहे आणि जेवढाही आपला एक्स्ट्रा दिसत असेल तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. याने काय होईल, जेव्हा आपण फिटिंग करू तर व्यवस्थित आपली फिटिंगच्या बाजूने जे आहे ते व्यवस्थित इथं जॉईंट असतात ते व्यवस्थित एकाच जागी येऊन जातात. तर हे जे आहे ते दोन्हीही बाजूने आपल्याला करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला ज्या स्लीव्ज आपण रेडी केलेल्या आहेत त्या घ्यायच्या आणि एकावरती एक अशा व्यवस्थित ठेवायच्या आणि समोरच्या बाहीचा आकार द्यायचा आहे. तर काय करायचं, असं फोल्ड करायचं आहे, 1 इंच आत यायचं आहे इकडून, म्हणजे इकडून जे आहे 1 इंच आत करून फोल्ड करायचं आहे आणि जेवढंही आपल्याला एक्स्ट्रा दिसतंय तिथं थोडंसं मार्किंग करून घ्यायचं आणि जेवढा कपडा आपल्याला एक्स्ट्रा दिसतोय तेवढा तो कट करून टाकायचा. म्हणजे हा होणार आपला आतल्या मुंड्याचा आकार. आणि तिथं जोही आपण मार्किंग केलेला आहे त्याच्यावरती असे मार्क करून घ्यायचे. आता जे आपण कट केलं त्याच्यावरती जी स्टिचिंग मार्जिन आपली कट झाली ती आपण परत एकदा मारून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला आता ब्लाऊज घ्यायचं आहे आणि जिकडून आपला समोरचा पार्ट असेल तर आपल्याला जी बाही असतो तो आपण लावताना अशी उलटी ठेवतो आणि खालचा जो भाग असतो तो सरळ असतो आणि बाही ठेवताना उलटी ठेवतो. तर हा भाग जो आपला समोरचा भाग आहे ना तिकडून आला पाहिजे हे लक्षात ठेवायचं आणि नंतर जे आहे स्लीव्ज अटॅच करायच्या. आणि स्लीव्ज अटॅच करताना बरोबर मध्यभागी जिथं आपला शोल्डर जॉईंट होतं तिथपासून आपल्याला करायच्या आणि ज्या स्लीव्ज आहेत त्या बरोबर अशा अर्ध्यामधून फोल्ड करायच्या आणि जिथं आपलं शोल्डर जॉईंट झाले तिथं बरोबर आपली मधोमध स्लीव्जची जे मधोमध जागा आहे ती आली पाहिजेत आणि इथूनच आपल्याला जी आहे शिलाई मारायला सुरुवात करायची. आणि बाही शिवताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला नाही खालचा पार्ट ओढायचा आहे नाही वरचा. जर आपला कोणताही कमी जास्त भरत असेल तर ते होऊ द्यायचं, पण आपल्याला कोणताही भाग असा ओढून म्हणजे खेचून इथं टिप मारायची नाही आहे त्याच्यावरती ओढून. फक्त जे पार्ट आहे ते एकावरती एक ठेवायचे आणि इथं स्टिच मारून घ्यायचे
आणि जर कमी जास्त भरत असेल तर तेवढं कट करून टाकायचं. तर आपली आता जी आहे एक बाही जी आहे ती लावणं झालेली आहे. त्याच प्रकारे आपण आता जी दुसरी बाही आहे तशीच ती लावून घेऊ. आपली जी स्लीव्ज इथे जॉईन झालेली आहे आता त्या उलट्या करून आपल्याला इथं आता आपण जी आहे ती फिटिंग करणार आहोत, ती करणार आहोत अंडरग्राऊंड. तर त्यासाठी काय करायचं आहे, पहिले जिकडून आपला सरळ पार्ट असतो तिकडं दोन्हीही पार्ट एकमेकांशी जोडून असे व्यवस्थित करून घ्यायचे आणि वरतून एक टीप मारून घ्यायची. आणि एक्स्ट्राचं जर असलं थोडंफार ते कट करून घ्यायचं इथंच. त्यानंतर आतून यायचं आणि कॉर्नरवरती याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची. इथे एक शेजारी परत एक शिलाई आपण मारून घेणार. तर आता आपण जे आपलं मेजरमेंट आहे ते इथं घेऊन घ्यायचं. तर आपली जी वेस्ट आहे ती आहे 30 इंचाची. तर त्याचा चौथा भाग येतो आपला 7.5 इंच. तर मग 7.5 इंचावरती इथं एक पॉईंट देऊन घ्यायचा. त्यानंतर आपली जी चेस्ट आहे ती आहे 34 इंच. तर त्याचा चौथा पार्ट येतो आपला 8.5 इंच. तर कटोरी घेताना थोडीशी खेचत असं जे कटोरीचं आहे ते मेजरमेंट आपल्याला इथं घेऊन घ्यायचं. अशीच एक सरळ लाईन करून घ्यायची. त्यानंतर आपली जी बाही असणार आहे ती असणार आहे आपली इथं 6 इंच. तर एक 6 इंचावरती सुद्धा एक पॉईंट इथे देऊन घ्यायचा आणि जी आपली लाईन तयार झालेली आहे सरळ सरळ त्याच्यावरती एक शिलाई करून घ्यायची. आपली जी आहे ती शिलाई तयार झालेली आहे. आता एका बाजूची जी आहे आपली रेडी आहे. आता दुसरी बाजू तशीच आपल्याला इथे तयार करून घ्यायची.
तर आपलं जे ब्लाऊज आहे ते इथे रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या ब्लाऊजची फिनिशिंगही व्यवस्थितपणे आली आहे. तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा.